नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण पहिले तूप टाकून घेऊया। तूप टाकायचं आपल्याला 2 चमचे, अशा आकाराचा चमचा आहे। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी पण चालू शकतं। तूप पहिले गरम होऊन देऊया। तूप चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बदाम आणि काजू पहिले भाजून घेणार आहे मी। जास्त भाजायचे नाही, हलके भाजून घ्यायचे, कारण की गरम असले की नाही काजू बदाम तर ते परत जास्त लाल होतात। तर 1 मिनिटभर फक्त भाजून घ्यायचे, साधारणसा कलर चेंज झाला की काढून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा झालेला आहे। गॅस आहे मीडियम। आता हे मी काढून घेते। गॅस एकदम बारीक केलेला आहे, कारण की चांगलं तूप गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये एकदम बारीक 0 नंबरचा 3 चमचे मी बारीक रवा टाकलेला आहे। हा पहिला आपण चांगला भाजून घेऊया। बारीक गॅसवर बघा 2 मिनिटं मी चांगला भाजून घेतलेला आहे, कारण एकदम बारीक होता तो। आता त्याच्यामध्ये टाकायचे ही सेवया, भाजक्या आहेत ह्या, तरी पण ह्याला याच्यामध्ये 1-2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं। एकदम बारीक गॅस आहे। बारीक गॅसवर बघा 2 मिनिटं मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। रव्याबरोबर हे आपण सेवया चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत। त्या तर पहिल्या भाजक्याच असतात, तरी पण आपल्याला हलक्याशा त्याला भाजायचे। आता हे मी काढून घेते। त्याच कढईमध्ये बघा परत मी 1 चमचा तूप टाकणार आहे, आणि ह्याच चमच्याने मी रवा घेतलेला आहे। थोडासा जर जास्त कमी जरी झाला तरी पण चालू शकतं। त्याच्यामध्ये बघा साल काढून, स्वच्छ धुवून साल काढून एकदम बारीक खिसणीने मी गाजर खिसून घेतलेला आहे। ओकाश जे आपण आलं खिसतो ना, त्या खिसणीने खिसून घ्यायचं एकदम बारीक। अशा पद्धतीची खिसणी आहे बघा। जेवढं होता होईल एवढं बारीक खिसायचं, म्हणजे छान लागतात। ह्याला काय करणार आहे, बारीक गॅस आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे, आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। जर चमच्याच्या मापाने हे गाजर किती होतं जर सांगायचं म्हणलं ना, तर 4 चमचे पकडायचं, 4 ते 5 चमचे। पण बारीक खिसून घ्यायसाठी बारीक खिसलेलं ह्याची गरज आहे, बारीक खिसायची। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल आपला वाढवलेला नाही आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। गरम करून थंड करून दूध घेतलेलं आहे। हे अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध आहे। तुम्हाला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे, त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे। तर गॅस केलेला आहे मी मीडियम, आणि ह्याला आपण एक उकळी घेऊया चांगली। मस्त असं उकळलेलं आहे बघा। गॅस आहे मीडियम, बारीक केला तरी पण चालू शकते। आता त्याच्यामध्ये टाकायचे आपण हा रवा आणि सेवया भाजून घेतलेल्या। दूध असं कसं घट्ट असेल का नाही तर छान लागते। जर घट्ट नसेल का नाही तर तुमच्याकडे दूध पावडर असेल का नाही तर थोड्याशा दुधामध्ये कालवून टाकायचे त्याच्यामध्ये लास्टला। कधी टाकायचे ती पण मी सांगेन। आता आपण ह्याच्यामध्ये एकदम गॅस बारीक करूया, आणि हे चांगलं शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा चांगलं मी शिजून दिलेलं आहे। फक्त 5 ते 7 मिनिट झाले असतील। जो आपण रवा टाकलेला आहे तो बघा कसा मस्त फुगलेला, एकदम बारीक होता 0 नंबरचा। अशा ह्याला काय करायचं, थोडंसं बारीकच वापरायचं, आणि बारीक नसला तर मग थोडंसं मिक्सरला फिरवला तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला गोडीप्रमाणे साखर, मिक्स करून घेऊया। आता हे घट्ट होणार बरं का। ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर थोडंसं दूध टाकायचं आहे, आणि ह्याला काय करूया आपण चांगलं शिजून देऊया, म्हणजे हे साखर वितळेल आणि त्यात चांगलं मुरल। साखर बघा चांगली वितळलेली आहे आपली, एवढे घट्ट झालेले आहे। हे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होईल बरं का। आता ह्याच्यात काय करायचे माहिती आहे का, आपल्याला वेलची पूड टाकायची आहे, जी मी थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतलेली आहे। थोडंसं जायफळ पण आहे त्याच्यामध्ये साधारणसं, ते कसं तुम्हाला आवडलं तर टाकायचं। मिक्स करून घेऊया चांगलं। थोडा खावा जर असेल तर याच्यामध्ये थोडा तुम्ही खावा टाकू शकता। दुधाची साई जर आपण ठेवतो का नाही मलाई, ती टाकू शकता थोडीशी, छान लागेल। करून बघा एकदा। खिरीच्या तर रेसिपी खूप टाकलेल्या आहेत बरं का मी। आता ह्याच्यामध्ये हे जे आपण बदाम आणि काजू जे आपण भाजून घेतले होते ना, ते टाकून घेतलेले आहेत। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही, आणि बारीकच गॅसवर आता हे आपण 5 मिनटं चांगलं शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा विलायची पूड टाकल्यानंतर मी शिजून दिलं होतं चांगलं 5 ते 7 मिनिट। एकदम बारीक गॅस आहे, मस्त अशी झालेली आहे बघा। आता ही एवढी घट्ट आहे। आता ही थंड झाली का नाही की अजून घट्ट होणार। तर मग काय करायचं, घट्ट झाली तर गरम करून साईडला बघा मी दूध ठेवलं होतं, थंड झालेलं आहे गरम करून, ते असं ओतायचं, मिक्स करायचं, आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे ना त्या टायमाला थोडंसं मिक्स करून जरी घेतलं तरी चालेल, फक्त गरम करा, नाहीतर तसं थंडमध्ये नुसतं दूध ओतून ते मग चव लागणार नाही आहे। तर बघा किती मस्त अशी खीर झालेली आहे। आपण एकदा 1 उकळी काढून घेऊया, कारण आपण परत त्याच्यामध्ये दूध ओतलेलं आहे। गोडीप्रमाणे तुमच्या साखर टाका, मस्त खीर होते। त्याला चांगलं आपण उकळून घेऊया। दूध टाकल्यानंतर पण चांगले बघा मी उकळून घेतलेलं आहे। खूप छान लागते बरं का अशी, अशा पद्धतीत खीर
एकदम झटपट अशी रेसिपी दाखवलेली आहे आणि सोप्या पद्धतीत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.